अमित यांच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण, हा देखील बॉल गेलाय 6 षटकार. अमित 2 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. दोन लगातार षटकार ठोकलेत अमित यांनी. जो कोणाला नाही भीत त्याचं नाव आहे अमित आणि त्याच्याच बॅट मधून 2 षटकार आलेत. यावेळेला चांगला बॉल हाताळला जातोय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. विवेक आहेत. दोन षटकार आतापर्यंत अमित यांच्या बॅट मधून. दोन षटकार आलेत लगातार. यस, आणखीन एक बॉल समोर उडवलाय. आता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज अमित बान. ओहो, रिव्हर्स फटका पाला जवाब तो बॉल पाठवलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. यशोधन आंबरे यांच्या बॅट मधून पहा, आल्या आल्या पहिलाच बॉल खेळत असताना चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर. आणखीन एक बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण. आणखीन एक गॅप शोधून काढला. बॅक टू बॅक 2 चौकार यशोधन आंबरे यांच्या बॅट मधून, तेही रिव्हर्स पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 संतोष. ओहो, पहिलाच बॉल, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, यष्टीरक्षकाने बॉलला अडवलंय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22 या आकड्यावर. श्री 11 संघाला विनंती आहे की मैदानात हजर राहावे. संतोष आहेत षटक क्रमांक 2. पुढचा बॉल आणखीन एक रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला अडवतील, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. पुढचा बॉल चांगला हाताळलाय आणि आता मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. स्लोअरवर बॉल, त्याच्यावरती आक्रमण समोर उडवलंय आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय आणखीन एक षटकार. सर मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 29. चांगला बॉल, तेवढ्या चेंडूला आपण पाहिलं तर फक्त दिशा दिली आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 31 या आकड्यावर. चांगला बॉल, गॅप शोधून काढलाय, गॅप मध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न, अडवलाय बॉलला आणि पहा 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 33. दत्तप्रसाद मस्कर गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. पहिलाच बॉल, यस पुढे येऊन खेळलेत म्हणूनच की काय स्टेप आउट झाल्यामुळे 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 35. आणखीन एक बॉल, त्याच्यावरती आक्रमण, बॉल चाललाय 6 धावांसाठी येतोय षटकार. एक 41 ऑन बोर्ड. यशोधन आंबरे. ओहो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज बीट झाले, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. श्री 11 विरुद्ध जय गणेशे. टॉसडिया. यावेळेला आणखीन एक बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील, तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण केल्या गेल्या.
श्री गणेश विरुद्ध जय गणेश. संघनायकांना विनंती असेल टॉस साठी यायचं टॉस बॉक्स मध्ये. यावेळेला लो फुल टॉस त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. ती तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 46 या आकड्यावर 46. हा बॉल सोडून दिलाय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 बॉल शिल्लक. सत्यवान राणे गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक 3. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. अगदी क्विक यष्टीरक्षण आणि म्हणूनच की काय फलंदाज यशोधन आमरे माघारी परतलेत. विकेट आली आहे. राजेश मनशेकर नवीन फलंदाज. एका मिनिटामध्ये हे षटक समाप्त करणं गरजेचं आहे. चला पुढचा बॉल चांगला पाहायला मिळालाय आणि आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढचा बॉल पुढे येऊन खेळले समोर. हो क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण केले पहा. धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. एकूण 5. एकच धाव धावून पूर्ण केली आहे. 48. पुढचा बॉल नो बॉल आणि बॉल गेलाय 6 धावांसाठी. येतोय षटकार. म्हणजे एकूण 7 धावांचा बोनस. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 55. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि पहा अडवलंय बॉलला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 57.
ओहो, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट झाले, पाहता बॉल हाताळलाय, डॉट बॉल येतोय. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. फलंदाज बाद आहे, व्हाईट बॉल आहे, व्हाईट प्लस 1, यस 2 धावा. सिद्धेश मसूरकर नवीन फलंदाज. शेवटचा बॉल, त्या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल हाताळला गोलंदाजाने आणि तोपर्यंत फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. एक धाव जरूर मिळेल या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 60, म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जय गणेश विरुद्ध श्री गणेश. श्री 11, जय गणेश विरुद्ध श्री 11 या दोन बलाढ्य संघांमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. चोवीस बॉल आणि 61 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 24 मध्ये 61 करायचे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. श्री गणेश विरुद्ध जय गणेश विरुद्ध श्री 11. श्री 11 विरुद्ध जय गणेश हा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच, आणि त्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. सर्व संघांना विनंती, अननेसेसरी तुम्ही एक्स्ट्रा वेळ घेतात आहे आणि आपल्या टुर्नामेंटचा वेळ खातात आहे. हे तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आचारसंहिता लागू आहे. अननेसेसरी वेळ घेऊ नका. इतकं सुंदर टुर्नामेंट आहे, त्याच्यासाठी जसं आतापर्यंत तुम्ही सहकार्य केलंय तसं सहकार्य करा. यस, 24 बॉल आणि 61 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं आचारसंहिता देखील चालू आहे आणि आपल्याला हे सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणि रजनीमध्ये. एकूण 17 सामने आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये संपवायचे आहेत. 24 मध्ये करायचे आहेत 61 धावा.
24 मध्ये 61 करायचे. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशील आणि सत्यवान आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. 24 मध्ये 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणखीन एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. श्री साई देवस्थान विरुद्ध टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रॉयल वॉरियर्स. लढाई अस्तित्वाची आहे. अंडरआर्म ओपन चक्री गोलंदाजी असणारी तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा. 24 मध्ये 61 करायचे सामना जिंकण्यासाठी एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 24 बॉल 61 धावा. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 गोलंदाज आहेत राजेश मसूरकर मंचेकर. यस लेट्स प्ले गेम ऑन. सुशील आणि सत्यवान. यस पहिलाच बॉल पहा. अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. रन मात्र मिळणार नाहीये. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल उडवलाय. गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय सुशीलच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. पुढचा बॉल वर शॉट मॅन आणि हा देखील बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतो आणखीन एक चौकार. बिल स्कूप पाहायला मिळाला. हा फटका आणला संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये तो म्हणजे श्रीलंकन संघाचा तिलकरत्न दिलशान या खेळाडूने. आणि तोच फटका आपल्याला पाहायला मिळतो सुशीलच्या बॅट मधून देखील. प्रचंड वेग होता या बॉलवर पण फक्त दिशा दिली सुशीलने आणि बॉलला पाठवलं. 4 धावांसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 8 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रन मात्र मिळणार नाहीये. आता मात्र फलंदाज बीट झालेत. पुढचा बॉल पायावर जाऊन बॉल आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9 या आकड्यावर. चांगला बॉल म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 9. बिनगडी बाद टीम रॉयल वॉरियर्स. किशोर सोलंकी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी. येतोय सुशीलच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. 6 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15 या आकड्यावर. 61 धावांचा पाठलाग. 15 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. सुशीलच्या बॅट मधून मोठमोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले आहेत. यावेळेला सोडून दिलाय बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर.
पुढचा बॉल आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल +1 म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 या आकड्यावर. पुढचा बॉल आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक वाईड बॉल, आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर. यावेळेला देखील बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, तोपर्यंत एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 21 या आकड्यावर. पुढील चेंडू किशोर सोलंकी यांचा आणि सुंदर असं यष्टीरक्षण सिद्धेश मसूरकर यांच्याकडून आणि विकेट जाते ती सत्यवान राणे यांची. स्कोर झालाय पुढील फलंदाज प्रसाद मस्कर. सामना करतील ते किशोर सोलंकी यांचा. सुंदर असा फटका, फक्त एक धाव मिळेल प्रसाद मस्कर यांना आणि धाव संख्या झाली ती 22 धावा. 4 बॉल 22 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. सुशील सामना करतील किशोर सोलंकी यांचा. आणि सुंदर असा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात धाव मिळताना धाव संख्या जाते ती 23 धावांवर. आणि किशोर सोलंकी यांच्या षटकाचा शेवटचा चेंडू. सामना करतील प्रसाद मस्कर. सुंदर असा फटका आणि दुसरा रनाचा प्रयत्न आणि धावबाद झाले प्रसाद मस्कर. चोरटी धाव घेण्याच्या अपेक्षेने आउट झालेले आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 24 धावा. चला दोन्ही टीमला आव्हान आहे, प्लीज जरा घाई करावी. आपल्याला आजच्या दिवसात 17 सामने खेळवायचे आहेत.
आणि नवीन फलंदाज मैदानात दिसतोय तो मयूर आचरेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्कवर तयार आहेत अजित यादव. आणि वाईड चेंडू त्याच्यावर एक अवांतर धाव. सुंदर असा चेंडू अजित यादव यांचा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अजित यादव यांच्याकडून आणि धाव संख्या झाली आहे 26 धावा. 2 चेंडू 26 धावा. सुंदर असा शॉट कव्हरच्या दिशेला आणि फक्त एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत बॅट्समन. आता स्ट्राईक एंडलला सामना करतील ते सुशील अजित यादव यांचा. आणि अजून एक अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात आणि सुशील यादव यांची सुंदर अशी बॅटिंग. 10 चेंडू 34 धावा मारण्यात आलेल्या आहेत. सुंदर असा शॉट लॉंग ऑफच्या दिशेने आणि चार धावा मिळतील सुशील याला. सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणि 3 धावा. चोरटी अशी धाव. धाव संख्या झाली 35 धावा. एक चेंडू बाकी अजित यादव यांच्या षटकातला. धाव संख्या झाली 35. अजून एक अवांतर धाव. धाव संख्या बदल होतोय. धाव संख्या झाली ती 36 धावा. अजून एक अवांतर धाव अजित यादव यांच्याकडून. धाव संख्या झाली 37. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. चुरशीचा सामना. बॅटची कडा घेतली. बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेने आणि धाव मिळेल ती फक्त 1. अतिशय चुरशीचा सामना. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. कोण मारेल बाजी, कोण जिंकेल हा सामना, साई देवस्थान की रॉयल वॉरियर्स.
22 धावांची आवश्यकता. सुंदर असा फटका टोळला आहे आणि षटकार. 6 धावा मिळतील या चेंडूवरती. चार चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. अशी बॅटिंग सुशील यांच्याकडून. सुंदर अशी बॅटिंग. वैयक्तिक 11 बॉल 28 धावांवरती खेळताना सुशील. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करताना संघासाठी. पुढील चेंडू यशोधन आंबरे यांचा. सुंदर असा फटका टोळला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. अतिशय सुंदर अशी बॅटिंग. तीन चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. सुंदर अशी बॅटिंग सुशील यांच्याकडून. सुंदर अशी बॅटिंग सुशील यांच्या माध्यमातून. वैयक्तिक अशा 12 बॉल 34 धावा ठोकलेल्या आहेत सुशील यांनी. निर्णायक खेळी खेळत आहेत आपल्या संघासाठी. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू यशोधन आंबरे यांचा सुशील साठी निर्णायक चेंडू ठरेल. आणि त्रिफळाची देताना काय घडतंय? कोण जिंकेला सामना? दोन बॉल 10 धावांची आवश्यकता. सुशील तंबूत परतताना. 13 चेंडूत 34 धावांची खेळ करून तंबूत परतलेली उत्कृष्ट अशी फलंदाजी सुशील यांच्याकडून. पुढील फलंदाज कॅप्टन विवेक कानविलकर. स्ट्राईक एंडला. नक्कीच कप्तान इनिंग खेळावे लागेल विवेक कानविलकर यांना. 2 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. यशवंत आमरे यांचे शेवटचे 2 चेंडू आणि धावा आहे पाहिजेत त्या 10. आणि अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये बदल होतोय आणि 2 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. आणि डॉट चेंडू. सामना नक्कीच साई देवस्थानच्या पारड्यात जाताना 1 बॉल 9 धावांची आवश्यकता. आणि 6 धावा. फक्त 2. कॉंग्रॅच्युलेशन साई देवस्थान. विजय संघ ठरलेला आहे साई देवस्थान. हार्ड लक रॉयल वॉरियर्स. सुंदर असा सामना. विजय संघ ठरलेला आहे तो साई देवस्थान. चला काय करा पुढील सामना श्री लेन वर्सेस जय गणेश.